Next question. If the slope of one of the lines, slope of one of the lines given by given by ax square plus 2hxy plus by square equal to 0, ax square plus 2hxy plus by square equal to 0 is 3 times the other, is 3 times the other, 3 times the other. Prove that 3h square equal to 4ab, 3h square equal to 4ab. Now here in this example, we have given the combined equation of line, general equation दिला, त्यामुळे त्याला कुठे कंपेअर करण्याची गरज नाही. Given equation of lines is this one is the given equation. Let m1 and m2 be the slopes of lines in given equation. दिलेल्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सचे स्लोप आपण m1 आणि m2 गृहीत धरले. Therefore m1 plus m2 equal to minus 2h upon b. त्यात काही कुठले इतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे नाही, डायरेक्ट स्टँडर्ड इक्वेशनच आहे. And m1 into m2 equal to a upon b. Let this is equation 1 and equation 2. In general कुठल्याही प्रकारचं इक्वेशन किंवा त्यामधले नंबर्स दिलेले नाही आहे. त्यामध्ये फक्त एक रिलेशन बिटवीन द स्लोप्स आणि स्टँडर्ड इक्वेशन दिलेलं आहे. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हे गिवन इक्वेशन. त्या इक्वेशन मधल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सचे स्लोप आपण कन्सिडर केले m1 आणि m2. त्यावरून m1 प्लस m2 ची किंमत मायनस 2h अपॉन b आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू a अपॉन b. आता एक्झाम्पल मधली कंडिशन काय? स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स इज 3 times the other. Slope of one of the lines is 3 times the other. Means given that m1 is equal to 3m2. m1 is equal to 3m2. That is suppose equation number 3. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. 3m2 इंटू m2 3m2 स्क्वेअर होईल, पुन्हा स्क्वेअर रूट मधल्या टर्म येतील. त्यापेक्षा इथे इक्वेशन 1 चा यूज करणं कन्व्हिनियंट आहे. Therefore from equation 1 m1 ची व्हॅल्यू 3m2 इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. इक्वेशन मिळेल 3m2 प्लस m2
equal to minus 2h upon b. 3m2 plus m2 म्हणजे 4m2 equal to minus 2h upon b. 4 जर राईट साईडला डिव्हाइड घेतला तर m2 ची किंमत येईल मायनस 2h अपॉन 4b म्हणजेच मायनस h अपॉन 2b 2 डिवाइड होईल. 4 राईट साईडला डिवाइड घेतला m2 ची व्हॅल्यू मिळाली. पुन्हा इक्वेशन 3 वरून m1 ची व्हॅल्यू तयार करता येईल. फ्रॉम इक्वेशन 3 m1 इक्वल टू काय 3 टाइम्स m2 म्हणजे m2 च्या या व्हॅल्यूला फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं. दॅट इज मायनस 3h अपॉन 2b ही व्हॅल्यू झाली m1 ची. m1 आणि m2 दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या आहेत. इक्वेशन 1 चा आपण वापर केलेला आहे ऑलरेडी. आता इक्वेशन 2 फक्त शिल्लक राहिले आहे. त्या इक्वेशन 2 मध्ये m1 आणि m2 च्या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग यात फ्रॉम इक्वेशन 2 m1 ची किंमत मायनस 3h अपॉन 2b इंटू m2 ची किंमत मायनस h अपॉन 2b इक्वल टू m1 इंटू m2 ची व्हॅल्यू a अपॉन b. मायनस इंटू मायनस होईल प्लस 3h स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर इक्वल टू a अपॉन b. 4b स्क्वेअर राईट साईडला घ्या. 3h स्क्वेअर इक्वल टू a अपॉन b मल्टिप्लाइड बाय 4b स्क्वेअर. त्यामधला हा b एक कॅन्सल होईल म्हणजेच 3h स्क्वेअर इक्वल टू काय येईल 4ab. दॅट इज प्रूव्ड. नेक्स्ट वन
if the line 4x minus 5y 4x minus 5y equal to 0 coincides with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square equal to 0, ax square plus 2hxy plus by square equal to 0, then show that 25a plus 40h plus 16b equal to 0. 25a plus 40h plus 16b equal to 0. Now here, first of all, consider about the condition in the example. 4x minus 5y equal to 0 is a line that coincides with one of the lines in the given combined equation. Combined equation that's ax square plus 2hxy plus by square equal to 0. त्या कंबाइंड इक्वेशन मध्ये असणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एका लाईनला कोइन्साइड होणारी लाईन दिलेली आहे 4x minus 5y equal to 0. Line coincides means what? If this is one of the line, then another line that coincides with this one will be a line that has each and every point common. प्रत्येक पॉइंट त्या दोन लाईन्स वरचा कॉमन असेल अशा प्रकारच्या लाईन्सला आपण म्हणणार कोइन्साइड्स. मग लाईन्स कोइन्साइड्स म्हणजे काय कंडिशन? स्लोप्स आर इक्वल. लाईन्स कोइन्साइड म्हणजेच स्लोप्स आर इक्वल. या दोन्ही लाईन्सचे स्लोप इक्वल असतील. कोइन्साइड ऐवजी क्वेश्चन मध्ये लाईन्स आर पॅरलल अशा प्रकारे दिलेलं असेल. लाईन्स पॅरलल असतील तर त्यासाठी ही कंडिशन काय? स्लोप्स आर इक्वल. सो हियर फर्स्ट ऑफ ऑल the initial section given equation of line is same ax square plus 2hxy plus by square equal to 0. m1 and m2 be the slopes of the lines. m1 plus m2 ची व्हॅल्यू सेम राहील minus 2h upon b. m1 into m2 ची व्हॅल्यू a upon b. आता एक्झाम्पल मधली कंडिशन काय आहे? as one of the lines in given equation coincides with the line 4x minus 5y equal to 0 whose slope is या दिलेल्या सिंगल लाईनचा स्लोप काय असेल? 4/5. दिलेल्या लाईनचा स्लोप आहे 4/5.
कंबाइंड इक्वेशन मधली एक लाईन या लाईनला कोइन्साइड होते, म्हणजेच कंबाइंड इक्वेशन मधल्या लाईनचा स्लोप काय असणार? कंबाइंड इक्वेशन मधल्या एका लाईनचा स्लोप काय असणार? 4/5 असणार. म्हणजेच आपण m1 इक्वल टू काय घेऊ शकतो? m1 किंवा m2 कुठली एकाची व्हॅल्यू आपण 4/5 अशी घेऊ शकतो. वन ऑफ द लाईन्स दिलेल्या कंबाइंड इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन 4x - 5y = 0 या लाईनला कोइन्साइड होते. 4x - 5y = 0 या लाईनचा स्लोप 4/5. मग त्याला कोइन्साइड होणाऱ्या लाईनचा पण स्लोप काय असेल? 4/5. जर पॅरलल सांगितलं असतं तरीही स्लोप काय झाला असता? इक्वल झाला असता 4/5. जर परपेंडिक्युलर सांगितलं असतं तर फक्त m1 ची किंमत काय घ्यावी लागली असती? -5/4 एवढाच डिफरन्स. मग आता यात कोइन्साइड्स दिलेला आहे त्यामुळं गिव्हन लाईनचा स्लोप 4/5. m1 ची किंवा m2 ची व्हॅल्यू आपण 4/5 घेऊ शकतो. मिळालेली m1 ची व्हॅल्यू आता इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये सबस्टिट्यूट करायची. इक्वेशन 2 कन्व्हिनियंट आहे m2 ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. फ्रॉम इक्वेशन 2 m2 इक्वल टू 4/5 इंटू m2. m1 ची किंमत 4/5 इंटू m2 इक्वल टू a/b. म्हणजेच m2 ची किंमत हे 5 आणि 4 राईट साईडला घ्या. 5 न्यूमरेटरला येईल, 4 डिनॉमिनेटरला. m2 इक्वल टू 5a/4b. दॅट इज व्हॅल्यू ऑफ m2. त्यानंतर मिळालेल्या दोन व्हॅल्यूज m1 आणि m2 च्या सबस्टिट्यूट करा इक्वेशन 1 मध्ये. फ्रॉम इक्वेशन 1 m1 ची किंमत 4/5 प्लस m2 ची किंमत 5a/4b इक्वल टू -2h/b. इक्वेशन 1 ची राईट साइड. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर सगळे कॅन्सल करायचे आपल्याला. त्यामुळे थ्रूआउट मल्टिप्लाय काय करणार? मल्टिप्लाय बाय 5 कॅन्सल करायचा आहे डिनॉमिनेटरचा, 4 कॅन्सल करायचा आणि b पण कॅन्सल करायचं. सगळ्यांचा एलसीएम काय येणार? 20b. थ्रूआउट 20b ना मल्टिप्लाय करा किंवा आधी क्रॉस मल्टिप्लाय करून लेफ्ट साईडचं ॲडिशन करा, मग हा राईट साईडला मल्टिप्लाय तसंही चालेल. पण थ्रूआउट जर 20b ना मल्टिप्लाय केलं तर टर्म काय येईल? 20b इंटू 4/5 प्लस 20b इंटू 5a/4b इक्वल टू -2h/b इंटू 20b. आता इथे पहिल्या टर्म मध्ये 5 ने डिवाइड करता येईल. या ठिकाणी येईल 4. 4 इंटू 4 म्हणजे 16b प्लस दुसऱ्या टर्म मध्ये b कॅन्सल, 4 डिवाइड होईल, इथे येईल 5. 5 इंटू 5a म्हणजे 25a इक्वल टू मायनस राईट साईडला b कॅन्सल, 2h इंटू 20 म्हणजे काय आला? 40h. आणि तो 40h फक्त लेफ्ट साईडला घ्या, प्लस होईल
25A ही टर्म पहिल्यांदा लिहिली प्लस 40H प्लस 16B इक्वल टू 0 दॅट इज प्रूव्ड. हाच क्वेश्चन आणखी एका प्रकारे विचारला जातो. घ्या. फाइंड द कंडिशन दॅट the line 3x plus y equal to 0 3x plus y equal to 0 is perpendicular to one of the lines given by ax square plus 2hxy plus by square equal to 0. म्हणजे शो दॅटच्या ऐवजी फाइंड द कंडिशन. कंडिशन म्हणजे हेच तयार करायची कंडिशन 20a plus 40h plus 16b equal to 0 अशी जी कंडिशन आपण तयार केली मागच्या एक्झाम्पलला तशाच प्रकारची कंडिशन तयार करायची.
फक्त प्रिव्हियस क्वेश्चन हा शो दॅटच्या स्वरूपात विचारला होता, या ठिकाणी फाइंड. सो हियर फर्स्ट ऑफ ऑल initial section is same. Equation of lines same आहे, m1 plus m2 च्या व्हॅल्यू m1 into m2 च्या व्हॅल्यू सेम आहेत. As one of the lines in given equation is perpendicular to the line 3x plus y equal to 0, whose slope is 3x plus y equal to 0. या लाईनचा स्लोप काय येणार? 3x plus y equal to 0. या लाईनचा स्लोप काय येईल? -3. 3x plus y equal to 0. या लाईनचा स्लोप -3. आता कंबाइंड इक्वेशन मध्ये ज्या लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे, 3x plus y equal to 0 या लाईनला. मग m1 ची व्हॅल्यू काय घेता येईल? m1 ची व्हॅल्यू 1/3, कारण या लाईनला परपेंडिक्युलर आहे. तर हियर m1 equal to 1/3. मग ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इक्वेशन 2 मध्ये. 1/3 into m2 equal to a/b, म्हणजेच m2 इक्वल टू काय येईल? 3a/b. आणि मिळालेल्या दोन्ही व्हॅल्यू m1 आणि m2 च्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. फ्रॉम इक्वेशन 1 m1 ची व्हॅल्यू 1/3 प्लस m2 ची व्हॅल्यू 3a/b इक्वल टू -2h/b. मल्टीप्लाय बाय 3b. 3b ना मल्टीप्लाय करा थ्रूआउट. काय मिळेल टर्म? पहिली टर्म येईल b. 3b ना मल्टीप्लाय केलं तर 3 कॅन्सल होईल, b शिल्लक राहील. प्लस दुसरी टर्म b कॅन्सल होईल, 3 into 3 म्हणजे 9a इक्वल टू मायनस b कॅन्सल, 2 into 3 म्हणजे 6h, म्हणजेच 9a प्लस 6h प्लस b इक्वल टू 0 is required condition. किंवा हाच क्वेश्चन शो दॅटच्या स्वरूपात विचारू शकतो. शो दॅट 9a प्लस 6h प्लस b इक्वल टू 0, किंवा अशाही प्रकारे हा क्वेश्चन आहे. शो दॅट 9a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 36h². या स्वरूपात पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय करायचं यामध्ये? इथपर्यंतचा पार्ट तर सेम राहील, फक्त दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. तो 6h लेफ्ट साईडला घेण्याऐवजी 9a प्लस b हा तर लेफ्ट साईडला आहेच आहे, त्याचा स्क्वेअर केला तर 9a प्लस b चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि -6h चा स्क्वेअर म्हणजेच 36h². डिपेंडिंग ऑन एक्झाम्पल आपण हे कॅल्क्युलेशन लिहू शकतो.
Next one. If one of the lines given by if one of the lines given by ax square plus 2hxy plus by square equal to 0, ax square plus 2hxy plus by square equal to 0 is perpendicular to px plus qy equal to 0, px plus qy equal to 0. Show that ap square plus 2hpq plus bq square equal to 0. ap square plus 2hpq plus bq square equal to 0. सिमिलर एक्झाम्पल आहे फक्त यात मागच्या क्वेश्चन मध्ये गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन होतं 3x प्लस वाय इक्वल टू 0. इथे त्याऐवजी px प्लस qy इक्वल टू 0 आहे. कंडिशन पर परपेंडिक्युलर चीज आहे. म्हणजे यात गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन px प्लस qy इक्वल टू 0 याचा स्लोप असेल मायनस पी अपॉन क्यू. गिव्हन इक्वेशन ऑफ लाईनचा स्लोप काय येईल मायनस पी अपॉन क्यू. त्याला परपेंडिक्युलर आहे कंबाईन इक्वेशन मधली लाईन. म्हणजे m1 ची किंमत काय क्यू अपॉन पी. इनिशियल सेक्शन इज अगेन सिमिलर. m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 च्या व्हॅल्यूज as one of the lines in given equation is perpendicular to one of the lines in given equation is perpendicular to the line px plus qy equal to 0 whose slope is minus p upon q and therefore m1 ची व्हॅल्यू काय येईल q upon p. गिव्हन लाईनचा स्लोप आहे मायनस पी अपॉन क्यू. त्याला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप क्यू अपॉन पी. ही m1 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करा. फ्रॉम इक्वेशन 2 q अपॉन p इंटू m2 इक्वल टू a अपॉन b. म्हणजेच m2 इक्वल टू p राईट साईडला घ्या न्यूमरेटरला येईल आणि q राईट साईडला घेतला तर डिनॉमिनेटरला a इंटू p अपॉन b इंटू q. दॅट इज व्हॅल्यू ऑफ m2. m1 आणि m2 या दोन्ही व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. फ्रॉम इक्वेशन 1 m1 ची किंमत q अपॉन p प्लस m2 ap अपॉन bq आणि इक्वल टू मायनस 2h अपॉन b.
या ठिकाणी मल्टिप्लाय कितीने करणार, मल्टिप्लाय बाय P इंटू B इंटू Q. प्रत्येक टर्मला P इंटू B इंटू Q न मल्टिप्लाय करा. काय येईल, PBQ इंटू Q अपॉन P पहिली टर्म प्लस PBQ इंटू AP अपॉन BQ इक्वल टू -2H अपॉन B इंटू PBQ. मग त्यामध्ये पहिल्या टर्म मध्ये P कॅन्सल, दुसऱ्या टर्म मध्ये BQ कॅन्सल आणि राईट साईडला B कॅन्सल. शिल्लक काय राहतील, BQ स्क्वेअर प्लस AP इंटू P म्हणजे AP स्क्वेअर इक्वल टू -2HPQ. आणि तो -2HPQ लेफ्ट साईडला घेतला तर प्लस होईल AP स्क्वेअर प्लस 2HPQ प्लस BQ स्क्वेअर इक्वल टू 0. That is proved. या दोन एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी. नंबर 1, find the condition that the line 4x plus 5y equal to 0, 4x plus 5y equal to 0 coincides with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square equal to 0. ax square plus 2hxy plus by square equal to 0. आपण हाच क्वेश्चन शो दॅटच्या स्वरूपात पाहिला आहे. फक्त 4x प्लस वाय ऐवजी त्यामध्ये होतो 4x मायनस वाय, एवढाच डिफरन्स आहे. And second one, if the slope of one of the lines given by ax square plus 2hxy plus by square equal to 0
is 4 times the other, is 4 times the other, show that 16h square, 16h square equal to 25 AB, 16 h square equal to 25 AB. आपण हाच क्वेश्चन 3 टाइम्सचा पाहिलाय, इथे 4 टाइम्स. ओके, उद्याची एक्झाम आपल्या नेहमीप्रमाणे डेफिनेट इंटिग्रेशन पर्यंत ऑब्जेक्टिव्ह टाइप सेकंड पार्टवरती. पार्ट 1 ची म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सची जी एक्झाम आहे ती असणार आहे बोर्ड टाइप. बोर्ड टाइप एक्झाम असेल, पण ती उद्याऐवजी एनी टाइम असणार, कारण बोर्डची एक्झाम जी आहे ती एनी टाइम कोणत्याही पिरियडमध्ये कंडक्ट केली जाईल. रविवारचं आपलं शेड्यूल ॲज इट इज कंटिन्यू. ओके.